गुढीपाडव्याच्या नैवेद्याच्या पानात मसाले भात करणार असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा। मस्त असा मसाले भात आणि त्यावर तुपाची धार। त्यासाठी तेलावर मोहरी घातली। मोहरी छान तडतडली की लगेच खडे गरम मसाले घालून हिंग घालायचं आहे आणि तोंडली घातली, मटार घातलाय, कढीपत्ता घालायचा आहे आणि आलं मिरचीचा ठेचा घालून काजू पाकळ्या घालून सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अगदी 1 मिनिट सगळ्या भाज्या छान अशा परतून घ्यायच्या। आता गोडा मसाला, धणेपूड आणि हळद घालायचे। पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता स्वच्छ धुवून निथळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे। इथे मी हा तुकडा बासमती घेतला। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सगळं अगदी हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे। ओला नारळ आणि कोथिंबीर घालून तांदळाच्या दुपटीने पाणी घालायचं आहे। पाणी मात्र उकळतं घालायचं आहे। चवीला गूळ घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। अगदी शेवटी चमचाभर साजूक तूप घालायचं आहे। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। कुकरची वाफ मुरली की मस्त असा मसाले भात आपला तयार। पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे नारळ आणि कोथिंबीर मात्र हवीच। बघा, अगदी मोकळा सळसळीत आपला मसाले भात कुकरच्या अवघ्या 2 शिट्ट्यांमध्ये तयार। मस्त असा मसाले भात, त्यावर साजूक तुपाची धार आणि सोबतीला जिलेबी आणि मठ्ठा। ही अशी जिलेबी मठ्ठ्यात बुडवून खायला तुम्हाला आवडते का? नक्की सांगा। धन्यवाद।